नमस्कार, मी महेश दळवी तुमचे स्वागत करतो आहे माझ्या नवीन यूट्यूब ब्लॉगवरती। तर गोव्याची सिरीज तुम्हाला कशी वाटली? नक्कीच आवडली असेल आम्हाला तर वाटतं, कारण की आम्ही आमचे खूप एफर्ट्स दिले। पहिल्यांदाच आमची ती सिरीज होती, तर आवडलीच असेल। तर आज आम्ही चाललो आहेत एका नवीन ठिकाणी। आमचा आज डिनर डेट आहे। बरेच दिवस बाहेर खाल्लं नव्हतं गोव्यावरून आल्यापासून, तर आज आम्ही दोघं निघालो आहेत डिनरसाठी। तर आपण आता बघूया कुठेतरी जाऊ चांगल्या ठिकाणी। अजून आम्ही काही ठरवलं नाही। आता आम्ही बाईकवरती बसल्याच्या नंतरला ठरवणार की नक्की खायचं काय आणि कुठल्या रेस्टॉरंटला जायचं। नियर बायच जाणार आहे, जास्त लांब नाही जाणार, विक्रोळीमध्येच जाऊ, विक्रोळीच्या बाहेर जाणार नाही। तर चला मग जाऊया आपण कुठेतरी एका चांगल्या ठिकाणी। मयुरी जायचं ना मग? चला तर आम्ही काय ट्रीजर बघितला की नाही? ट्रीजर प्री वेडिंग कशी वाटली सांगा कमेंट करून। लग्नाचे पण व्हिडिओ टाकायचे, तुमचा रिस्पॉन्स आम्हाला चांगला हवा आहे। तर चला दाखवतो हॉटेल। चला तर आता आपण निघालो आहेत रेस्टॉरंटला जायला। आता बघूया आपल्याला किती 5-10 मिनटावरतीच रेस्टॉरंट आहे। आपण आता जाऊ, लवकरच पोचू। मग रेस्टॉरंटला पोचल्यानंतर दाखवतो की किती डिस्टन्सवरती आपलं हॉटेल आहे ते। चांगले कोणत्या रेस्टॉरंटला जातो, कुठल्या रेस्टॉरंटला जातो आहे ते पण तुमच्यासाठी सरप्राईजच आहे। तर चला दाखवतो तुम्हाला कुठे रेस्टॉरंट आहे ते। तर आता आपण आलो आहे हॉटेलच्या जवळ एकदम, आणि हॉटेलच्या बाहेर तुम्ही गर्दी बघू शकता। आता आपला नंबर कधी येईल काय माहिती। तर आपण आलो आहेत महाराष्ट्र लंच होमला। ॲक्च्युली मी इकडे 2-3 वेळा येऊन गेलो आहे। मयुरीलाही ट्राय करायचं, तिला खूप दिवसापासून बोलत होतो की महाराष्ट्र लंच होमला जाऊ, तिकडचं फूड चांगलं आहे। तर आज तिला ट्राय करायचं इकडे काय कसं लागतं, कशी टेस्ट आहे, घरचं चांगलं का बाहेरचं चांगलं ते तिला बघायचं आहे। तर तिला आज दाखवतो बाहेरचं चांगलं आहे घरचं चांगलं आहे। नंतर तिला आवडल्यावर विचारू मसाले कोणते वापरतात ते। क्राऊड बघू शकता तुम्ही, लोक ताटकाळलेले आहेत आणि वाट बघत आहेत मेरा नंबर कब आएगा। हॉटेलला पोचलो आहे आणि भरमसाठ वेटिंग आहे इकडे। आता आम्हाला तरी या लोकांनी 2 जणांसाठी सांगितलं आहे की एक अराऊंड 40 to 35 मिनिटसाठी तुम्हाला वेट करावं लागेल। आता ते पण किती वेळाने नंबर येईल ते काही सांगू शकत नाही आमचा। तर आता आम्हाला थोडा वेळ वाट बघावी लागेल। तर काय मग भूक लागली आहे का? भूक तर लागली आहे मयुरीला, पण काय करू शकत नाही। आमच्या अगोदर पण भरपूर पब्लिक आहे, सगळे वेटिंगला आहेत। आणि आता आम्ही त्यांच्यासारखं आम्ही पण आता वेटिंगसाठी इथे थांबणार आहे। तर आता थोडं वेट करू, सबर का फल मीठा होता है। तो चला वेट करूया, नो ऑप्शन। मयुरी ऑर्डर डिसाईड करते अगोदरच, कारण का खूप गर्दी आहे आणि ती लोक प्री ऑर्डर घेतात, म्हणजे टेबलवरती बसल्या बसल्या डायरेक्ट प्लेट उड्यात। त्यामुळे मयुरी डिश सिलेक्ट करते कुठली ऑर्डर द्यायची आहे ती। अजून ती कन्फ्यूज आहे सी फूड खायचं की चिकन खायचं, कारण का त्यांनी आता गोवा आणि आम्ही सर्व फिरलो तेव्हा सी फूडच खात होती। आता बघूया काय का मागवणार आहेस मयुरी, काय ठरवलं? विचार चालू आहे, अजून विचार करते ती, पण बघूया कळेलच आता मयुरी काय मागवते, कारण का माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे ऑर्डर, तिच्या कंट्रोलमध्ये आहे। सो जे येईल ते खावं लागेल, तुम्हाला मी दाखवेन काय मागवलं आहे आणि टेस्ट करून पण दाखवेन। भले तिने मागवलं तरी मी टेस्ट करून दाखवेन तुम्हाला कसं आहे। आणि क्राऊड काही कमी व्हायचं नाव घेत नाही आहे। बघूया आपण आता ऑर्डर देऊन टाकू। फायनली 40 मिनटं वेटिंग केल्याच्या नंतर आपला नंबर आलेला आहे आणि आता आपण चाललो आहे टेबलकडे। आपल्या समोरच आपला टेबल आहे। फायनली एवढं वेट केल्याच्या नंतर आम्हाला आता टेबल मिळालं आहे। तर मयुरी खूप हॅप्पी आहे आता। ऑर्डर पण ऑलमोस्ट आमची रेडी झाली आहे, टेबलवरती आता येईलच लगेच। तर दाखवतो तुम्हाला फूड आणि हॉटेलचं ॲम्बियन्स पण बघा, एक नंबर बनवलं आहे, खूप छान आहे। तर दाखवतो चला।
क्रॅब लॉलीपॉप आता आले आहेत आणि क्रॅब लॉलीपॉप खाण्याच्या आधी तुम्हाला मी दाखवतो की आतून कसे आहेत ते स्टफिंग. हे बघा खूप मस्त आहे, दिसायला छान दिसतात. आपण टेस्ट करून बघू. कशी आहे टेस्ट? छान आहेत ॲक्च्युली. आपण जे लास्ट टाईम खाल्ले होते ना त्याच्यापेक्षा खूप बेटर आहे. क्रिस्पी आणि बाहेरून क्रिस्पी आणि आतून मस्त यमी आहेत. आय लाईक इट. छान छान, खूप छान आहे, आवडलं मला. जशी गर्दी आहे ना ती बरोबर गर्दी आहे, तशी टेस्ट आहे. वर्थ इट. तुम्ही पण ट्राय करा नक्की. आता हे खातो आम्ही, दाखवतो तुम्हाला. आपली प्रॉन्स थाली पण येते आता, प्रॉन्स मालवणी थाली येते, ती पण दाखवतो. तर आपली फायनली थाली आली आहे खूप वाट बघितल्याच्या नंतरला. आपण तुम्हाला मी थाली दाखवतो काय काय. हे मालवणी स्टाईलमध्ये आहे प्रॉन्स आणि हे मसाला प्रॉन्स आहेत. ही सोलकढी आहे, हे जवलं आहे सुकट आणि हे कांदा मस्त दही वगैरे टाकून दिलं आहे, सॅलॅड आणि हा ठेचा आहे, मिरचीचा ठेचा आणि भाकरी. तर आणि आपली राईस आणि प्रॉन्स करी नंतर येईल. हे आपलं सगळं संपल्याच्या नंतरला ते पण तुम्हाला ते आल्यावरती दाखवतो, कारण का ताटात जागा होणार नाही त्या हिशोबाने त्यांनी थोडं आम्हाला लेट देणार आहेत ते खाऊन झाल्यावरती. तर चला सुरुवात करतो. टेस्ट करून दाखव तुम्हाला. टेस्ट करू. छान, हे तर छान आहे मालवणी स्टाईल. ह्याची ग्रेव्ही टेस्ट करूया मसाल्याची. प्रॉन्सचा पीस पण घेऊन ट्राय. छान आहे. एक प्रॉन्सचा पीस तुम्हाला ट्राय करून दाखवतो. पहिलं तर हा केवढा मोठा प्रॉन्स आहे तो बघून घ्या. मोठा प्रॉन्स आहे. टेस्ट करतो बघा. अफलातून छान आहे. फ्रेश, ॲक्च्युली फ्रेश मच्छी आहे. छान आहे. नाही तू पण ट्राय करेल. कशी वाटते? छान आहे. फ्रेश वाटते. फ्रेश असं वाटतं त्यांनी आता दुपारी पकडली आहे ती गावच्या धक्क्यावर जाऊन. गावचा धक्का पण तुम्हाला एक दिवस आम्ही नक्की दाखवू, तिकडे पण जाऊ. तर चला आता हे फिनिश करतो पटापट. काढा. तर आता आपला राईस आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये एक दुःखद घटना घडलेली आहे. राईस खाता खाता तुम्हाला सांगतो. ॲक्च्युली आला होता इंद्रायणी भात आला होता मस्तपैकी. त्याचा वासच घेऊन मला एवढं एकदम प्रसन्न झालं होतं. बट मयुरीला तो भात आवडत नाही कारण तो भात चिकट आहे. तर तिने तो भात रिजेक्ट केला आणि प्लेन राईस मागवला. तर आता मी काय बोलू शकत नाही. तर त्यामुळे मला पण माझ्या काळजावरती एक दगड ठेवून हा भात खावा लागतो. तर सॉरी इंद्रायणी लवर्स, माफी मागतो तुमच्या सगळ्यांची. मला पण आता हाच खावं लागतो. आणि फिश करी आली आपल्याला राईससोबत. हां मस्त आहे की फिश करी. आणि ह्याच्यात मस्त एक पीस दिलं आहे. आता कोणती फिश दिली ती मला नाही माहिती, पण असेल कोणती तरी. टेस्ट केल्यावर कळेल ती आपल्याला. आता आपण करी आणि राईस खाऊया. इंद्रायणी नाही आहे पण चालून घेऊ, आता काय करणार. चांगली करी आहे. राईस तर राईस असतो, इंद्रायणी असतं तर काय सांगायलाच नाही. ठीक आहे, बेटर लक नेक्स्ट टाईम. मयुरी, मी विचार करते मयुरीला नेक्स्ट टाईमपासून ब्लॉगमध्ये नाही घ्यायचं, फूड ब्लॉगमध्ये, कारण का तिची टेस्ट थोडी वेगळी आहे. नाही असेल ती पुढच्या पण ब्लॉगमध्ये. चला आता राईस संपवतो. बाकी फूड एकदम फर्स्ट क्लास होतं, आम्हाला लय आवडलं. तर मयुरीने पूर्ण ताट संपवलेलं आहे. आम्ही दोघांनी फुल स्पीडमध्ये खाल्लं तिने. मजा आली की नाही? खूप मजा आली. कशी होती? एक नंबर टेस्ट. किती स्टार देशील? 10 आउट ऑफ किती? 10 आउट ऑफ किती देशील? 10 on 10. 10 आउट ऑफ 10. चला तर आता आमचं जेवण झालेलं आहे आणि आता मी इकडून निघालो आहे. तर मयूर कसं वाटलं जेवण? एक नंबर जेवण. मला तर छान वाटलं. क्रॅब लॉलीपॉप तर मस्तच. आता वाजले आहेत 11:20 झालेत आणि क्राऊड पण तसा कमी झाला आहे. आज ॲक्च्युली संडे असल्यामुळे जास्त गर्दी होती आणि क्राऊड कमी झाला ऑलमोस्ट. अजून आतमध्ये तर फुल आहे, सर्व टेबल फुल आहेत, पण बाहेरचा क्राऊड, वेटिंगचा क्राऊड कमी झाला आहे.
आणि ॲक्च्युली जेवण चांगलं होतं. तुम्ही पण टेस्ट करा, नक्की व्हिजिट द्या. हे विकोळी स्टेशनच्या एक 6 ते 7 मिनटं वॉकेबल असेल. आणि हा ब्लॉग अजून इथे संपलेला नाही आहे. आम्ही अजून पण कुठेतरी चाललो आहे, तर लगेच जाऊ नका तुम्ही, थांबा थोडं अजून. हां, तर पुढे कंटिन्यू राहा. तुम्हाला आम्ही आता दाखवतो कुठे चाललो आहे ते. चला तर निघूया इकडून निघूया, पुढे कंटिन्यू राहा. मित्रांनो, आता अजून ब्लॉग संपलेला नाही आहे, अजून पुढे कंटिन्यू राहा. आपण चाललो आहे एका ठिकाणी, दाखवतो तुम्हाला कुठे चाललो आहे ते. मला या मॅडम बसा. ऑन द वे आम्हाला दादा, वहिनी आणि माझा लाडका शोधे दिसलेले आहेत. चलो बाय बाय बाय. ते चालले घरी, आता आम्ही चाललो पुढे. ब्लॉग संपलेला नाही अजून. तर आता आम्ही आलो आहेत. माझ्या डोळ्यामध्ये तर तुम्हाला दिसलंच असेल की आम्ही कुठे आलेत ते, कारण का काहीतरी तिखट खाल्ल्यानंतर काहीतरी गोड झालंच पाहिजे. तर आता आम्ही आलो आहेत नॅचरलमध्ये आईस्क्रीम खायला. मयुरीला आईस्क्रीम खायचं आहे, मला पण खायचं आहे, आणि थोडंसं घरी पण घेऊन जाऊ फॅमिली पॅक नॅचरलचा. तर चला आतमध्ये बघूया काय कोणता फ्लेवर घ्यायचा ते. कोणता कस्टर्ड ॲपल खाणार आहे? कस्टर्ड ॲपल टेंडर कोकोनट टेंडर कोकोनट आणि सीताफळ. मला कोणाला आईस्क्रीम घेऊन यायचं असेल माझ्यासाठी तर त्यांनी मला सीताफळ नाही तर टेंडर कोकोनट घेऊन या. ऑडियन्स लक्षात देऊन आहे का? अंजीर टेस्ट करते आता. अंजीर नाही चांगला. ठीक आहे. थँक्यू. तर आता आम्ही फॅमिली पॅक घेतो. थँक्यू. चला तर आता नॅचरलमधून आता आम्ही आईस्क्रीम घेतलं आहे, फॅमिली पॅक घेतलं आहे, आणि फॅमिलीसाठी आम्ही घेतला आहे टेंडर कोकोनट घेतलं आहे. आता आम्ही हे घेऊन जातो आहे घरी. घरच्यांना पण थोडं खुश केलं पाहिजे. तर आता हा ब्लॉग इथे संपवायची वेळ झालेली आहे. चला तर भेटूया आता एका नवीन ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील. तर बाय बाय, सी यू, स्टे ट्यून.